प्रथम दत्तावतार जे येतात ते आपले येतात श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरचे. तर त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती सांगता? नक्कीच. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. प्रथम दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यांचा जो काळ आहे तो इसवी सन 1320 ते 1350 असा त्यांचा काळ आहे. आणि आपण गुरुचरित्राच्या अनुषंगाने जर त्याचा मागोवा घेतला तर गुरुचरित्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये दत्त जन्माची कथा आहे आणि 5 ते अध्याय क्रमांक 10 याच्यापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र आलेलं आहे. आणि 11व्या अध्यायापासून नृसिंह सरस्वतींचं सगळं चरित्र त्याच्यामध्ये ग्रथित केलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये नृसिंह सरस्वतींचा जन्म होतो आणि मग नंतर नृसिंह सरस्वतींनी शैल्यगमन करेपर्यंत म्हणजे गुरुप्रतिपदेपर्यंत त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास तिथे सगळा त्यांनी मांडलेला आहे. आता श्रीपाद श्रीवल्लभ हे जे आहेत तर ह्यांच्या अवताराचं पण आपण थोडंसं गमक जाणून घेऊया. मी जसं म्हणलं की आत्री आणि अनुसूया यांना महाराजांनी का निवडलं, तसंच श्रीपादराजांचे जे आई वडील होते अप्पलराज आणि सुमती माता यांना का निवडलं, तर त्या अप्पलराजामध्ये आत्री ऋषींचा अंश होता आणि सुमती मातेमध्ये सुद्धा अनुसूयाचा अंश होता आणि म्हणून त्यांची शिव उपासना खूप प्रबळ होती आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या घरी अवतार घेतला. त्याच्या मागची जी कथा होती ती कथा पण थोडीशी रंजक आहे. आपण त्यातला फक्त महत्वाचा भाग बघूयात की एकदा ते अप्पलराज यांच्या घरी श्राद्ध होतं. अमावस्येचा दिवस होता, श्राद्ध होतं आणि इतक्यात दारामध्ये एक तरुण आला आणि तो ओम भवती भिक्षाम देही असं त्यांनी म्हटलं. असं म्हटल्यानंतर तिला आता प्रश्न पडला की श्राद्धासाठी ब्राह्मण तर बोलावले आहेत आणि हा अतिथी दारात आलेला आहे, तर आता आपण ह्याला विनमुख पाठवायचं की नाही. म्हणजे अनसूयेपुढे जो प्रश्न पडला होता की हे आपल्या दारात आलेली इच्छा भोजन मागतायत तर नेमकं काय करावं. मग तिने असं विचार केला की दुपारी 12 वाजता दत्त महाराज येतात अशी पूर्वापार चालत आलेली समजूत आहे. म्हणून मग तिने काय केलं की तो श्राद्धाचा जो स्वयंपाक होता तो ब्राह्मणांना द्यायच्या आधी तिने त्या युवकाला दिला आणि असं दिल्यानंतर तो युवक म्हटला की माते तू मला काहीतरी वर माग, कारण मी संतुष्ट झालेलो आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली की बाळा माझी फक्त एकच इच्छा आहे की तू आत्ता मला माता म्हणून जे संबोधन केलेलं आहे तर ते संबोधन तू सार्थ करावं. तर म्हणे का, तर म्हणे एक तर मला जी मुलं झाली तर ती मुलं जगत नाहीत आणि जी 2 जगलेली आहेत त्यातला एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे, त्याच्यामुळे मला पुत्र सुख नाही. तर मला असं वाटतं की दत्त महाराज जसे आहेत तर त्याच्याप्रमाणे ज्ञानी आणि गुणी मुलगा मला व्हावा. असं म्हटल्यानंतर त्या युवकाने आपलं दत्त महाराजांचं स्वरूप तिच्या पुढे प्रकट केलं आणि तिला सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण होईल, मीच तुझ्या पोटी जन्माला येईल. असं म्हणून महाराज अंतर्धान पावले. अंतर्धान पावल्यानंतर थोड्या वेळाने अप्पलराज आले. सुमतीने त्यांना सगळा घडलेला वृत्तांत सांगितलं. ते म्हटलं अगं तू केलं ते योग्य केलं. मी तिला अशी शंका होती की मी केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं, तर नाही म्हणे योग्यच केलं, कारण दुपारी 12च्या वेळेस जो येतो तो अतिथीच. आपल्याकडे अजून सुद्धा 12च्या वेळेस जो कोणी येतो त्याला आपण विनमुख पाठवत नाही. दत्त महाराज कुठल्या रूपाने येतील 12च्या वेळेस हे सांगता येत नाही. तर त्याप्रमाणे तू केलंस ते चांगलं केलं. आणि मग यथावकाश त्यांना मुलगा झाला. तर तो कधी झाला, तो चित्रा नक्षत्रावर गणेश जयंतीच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. म्हणजे गणेश चतुर्थी ही त्यांची तिथी, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांना गणपतीचाच अवतार मानतात. म्हणून ज्या दिवशी गणपती बसतो भाद्रपदामध्ये त्याच दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशीच महाराजांचा जन्मदिवस असतो. आणि एकमेव श्रीपाद श्रीवल्लभ असे आहेत की ज्यांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झाला. आणि दर महिन्याला आपल्याला माहिती आहे की नक्षत्र 27 आहे आणि प्रत्येक नक्षत्र हे 26 ते 27 दिवसांनी रिपीट होतं. तर त्याप्रमाणे दर महिन्याच्या चित्रा नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचं पूजन होतं. असे कितीतरी लोक माझ्या आजूबाजूला आहेत आणि मग ते काय करतात, सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करतात. आणखीन दत्त महाराजांनी जी 12 वचनं दिलेली आहेत अभय वचनं त्याचं पठण करतात आणि गुरुचरित्रातला 5वा अध्याय वाचतात आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातला 11वा अध्याय वाचतात, ज्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्माची कथा आलेली आहे. तर अशाप्रमाणे दर महिन्याला ज्याचं पूजन होतं असे एकमेव श्रीपाद श्रीवल्लभ. आता हे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त जे अवतार जे आहेत तर ते सगळे दत्तावतार ते सगळे वेदध्यान करणारे होते. त्यामुळं त्यांनी वेदध्यान केलं आणि विद्येला खूप महत्व, विद्यासंपन्न होते. एक वेळ लक्ष्मी संपन्न असतील की नाही माहिती नाही, पण विद्यासंपन्न मात्र नक्की होते. आणि मग असं ते त्याचं मौंजीबंधन केलं. मौंजीबंधन केल्यानंतर ते आता स्वतःच वेदरूप होते
त्याच्यामुळे त्यांना ती चारी वेद सगळं मुखोद्गत होतं. त्याच्यानंतर त्यांचं लग्नाचं वय आलं. लग्नाचं वय आल्यानंतर त्यांनी आई वडिलांना सांगितलं की मी लग्न करणार नाही, कारण मी योग स्त्रियेशी लग्न केलेलं आहे. म्हणून मी श्रीवल्लभ, श्री म्हणजे लक्ष्मी, योगश्री, योग लक्ष्मीशी मी लग्न लावलेलं आहे, त्याच्यामुळे इतर स्त्रिया मला माते समान आहेत. मग ती म्हणली की बाळा आता तू लग्न करणार नाही, माझे हे दोन मुले ती अशी आहेत. तर म्हणले काळजी करू नको. म्हणून महाराजांनी अमृत दृष्टीनं त्यांना पाहिलं, आणि अमृत दृष्टीनं पाहिल्यानंतर त्यांचं ते अंधत्व आणि पंगुत्व जे होतं ते नष्ट झालं. आणि मग महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुमच्या घरामध्ये तुमची खूप मोठी वंशसंतती वाढेल, आणि तुमच्या घरामध्ये सगळे विद्यासंपन्न होतील आणि ज्ञानसंपन्न पण होतील, असा त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग श्रीपाद श्रीवल्लभ निघालेले आहेत. आता निघता निघता त्यांनी पुढे गुरुचरित्रामध्ये असा उल्लेख आलेला आहे की 5व्या अध्यायामध्ये महाराजांचा जन्म, 6-7 अध्यायामध्ये गोकर्ण महाबळेश्वराचं कथानक आलेलं आहे. महाराज फिरत 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 गोकर्ण महाबळेश्वराच्या तिथं आले, आणि 8व्या अध्यायामध्ये त्यांनी शनी प्रदोष व्रताची कथा सांगितलेली आहे. तर ती कथा म्हणजे ती नुसती कथा नाही, ती शृंखला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महाराजांनी आपला पुढचा जो अवतार नृसिंह सरस्वती त्याचं सूचन केलेलं आहे. आणि त्या सूचनामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की ते गंगातीरी आलेले असतात, तितक्या तिथे एक स्त्री येते, आपल्या मुलाला घेऊन येते, आणि ती आत्महत्या म्हणजे पाण्यामध्ये प्रवेश करण्याच्या बेतामध्ये असते. आणि तिने विचार केला की आता हे यती संन्यासी दिसतात, तर मृत्यूपूर्वी त्यांचं निदान तरी दर्शन घ्यावं, म्हणून ते तिथं गेले, दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर ते म्हणाले की तू का आत्महत्या करत होती, आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही. तर तिने सगळी कथा सांगितली की ह्याचे वडील खूप दशग्रंथी ब्राह्मण होते, पण हा मूर्ख निघाला, ह्याला काही विद्याभ्यास येत नाही, काही नाही. आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या खूप मी टोके टोमणे ऐकून घेतले, आता मला जीर्ण असे झाले, आणि आता त्याचं पण काही लग्न होण्याची काही सुतराम शक्यता नाही, त्यामुळं आता जगून काय उपयोग, म्हणून मी जीव देते. ते म्हणले असं करू नको, जीव आत्महत्येसारखं दुसरं मोठं पातक नाही. तर मग त्यांना शनिप्रदोषाची कथा सांगितली, आणि ज्या शनिप्रदोष व्रत करून प्रत्यक्ष ते यशोदेने केलं होतं, आणि तिच्यामुळे तिच्या पोटी म्हणजे जन्म जरी देवकीच्या पोटी झालेला असला तरी सांभाळ करण्यासाठी मात्र श्रीकृष्ण भगवान यशोदेच्या पोटी आले, कारण यशोदेने शनिप्रदोषाचं व्रत केलं. म्हणजे शनिवारी जो प्रदोष होतो तो शनिप्रदोष. तर असं त्या शनिप्रदोषाचं खूप महत्व गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी तिला सांगितलं, बरं आता महाराज एवढ्यावर थांबले का, कारण तिचं त्या जन्मातलं दुःख होतं, तिची जर आत्महत्या थांबवायची असेल तर त्यांना तो मुलगा ज्ञानी करणं भाग होतं. म्हणून त्यांनी काय केलं की आपला जो वरदहस्त होता तो वरदहस्त त्या मुलावर ठेवल्याबरोबर त्याला सगळ्या 14 विद्या अवगत झाल्या. म्हणजे तिचं त्या जन्मीचं दुःख तर त्यांनी दूर केलंच, पण तिला सांगितलं की तुझं आता ह्या जन्मीचं जी तुझा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालाय, पण पुढच्या जन्मासाठी माणसाने काहीतरी शिदोरी आपली ठेवावी लागते, तर तू शनिप्रदोषाचं व्रत कर. त्याप्रमाणे तिने शनिप्रदोषाचं व्रत केलं, आणि नंतर ती पंचत्व पावली, आणि पंचत्व पावल्यानंतर ती पुढल्या जन्मी आंबा भवानी झाली कानजनगिरीमध्ये, आणि ती आंबा भवानी म्हणजेच नृसिंह सरस्वतींची माता, आणि तिच्या यजमानांचं नाव होतं माधव. तर माधव आणि आंबा भवानी यांच्या उदरी मग नृसिंह सरस्वतीचा जन्म झाला. तर अशाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या अवतारातच आपल्या पुढच्या अवताराचं सूचन करून ठेवलेलं होतं. आणि गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या 2च लीला येतात. पहिली लीला म्हणजे एक अशी आहे की ते गंगा किनारी असतात, तर तिथं एक रोज परीट असतो, तो परीट रोज त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर साफसूफ करायचा, साडासाफ मार्जन करायचा, त्यांचं दर्शन घ्यायचा. आणि एके दिवशी काय झाले की त्या गंगेमध्ये एक यवन राजा जो होता, तो वैशाख मास होता, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि मग तो वसंत ऋतू साजरा करण्यासाठी म्हणजे थंड पाण्याचं स्नान करण्यासाठी आपल्या राण्यांसहित, आपल्या लवाजम्यासहित, जनान खाण्यासहित तो तिथे आला. तिथं आल्यानंतर त्यांनी त्यांची ती सगळी क्रीडा बघितली. क्रीडा बघितल्यानंतर तोपर्यंत तो म्हातारा झाला होता. त्याच्या मनात आले की अरे ह्यांनी कुठल्या देवाची आराधना केली असेल, म्हणून त्याला ह्या तरुण वयामध्ये हे सगळं सुख लाभलेलं आहे. हा वसंत ऋतूमध्ये ही जलक्रीडा करण्यासाठी इथं आलेला आहे. महाराजांनी त्याच्या मनातलं ओळखलं, म्हणजे महाराज खऱ्या अर्थाने समुपदेशक होते. महाराजांनी त्याच्या मनातलं ओळखलं की म्हणले इकडे ये, म्हणजे तुझ्या परिटा तुझ्या मनात काय विचार आला सगळं बोल. महाराज तुमच्यापासून काय लपवणार, कारण अंतरात तुम्हीच आहेत, त्यामुळे अंतरातलं प्रत्येक स्पंदन हे तुमच्यापासून लपवून चालणार नाही, तर ते तुम्हाला कळणारच. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे ठीक आहे, तू पुढच्या जन्मी बादशाह होशील, बिदरचा बादशाह होशील, कारण हे जे आहे हे आपल्या तत्वात बसत नाही, आपल्या संस्कृतीत बसत नाही, हे वेगळ्या तत्वात बसतं, वेगळ्या संस्कृतीत बसतं, तर तुला त्या योनीमध्ये पुढच्या वेळी जन्म येईल. पण म्हणजे महाराज मला तुमची स्मृती कायम राहावी, तुमचा मला कधी विसर पडू नये.
ठीक आहे म्हणले, मी पुढच्या अवतारात तेव्हा तो बिदरचा भाष्य होईल तेव्हा नृसिंह सरस्वती रूपामध्ये तुला दर्शन देईल, असं त्याला सांगितलं. पण म्हणले मग तू मग आत्ता तुला देऊ का तो वर? कारण महाराज कसे की सर्व गुण संपन्न होते, तुला देऊ का आत्ता वर? म्हणजे महाराज आत्ता हा वर घेऊन काय करणार, कारण मी म्हातारा झालोय, तो तरुण आहे, तुम्ही मला वार्धक्यामध्ये हे सगळं देऊन माझ्या शरीरात बळ तर पाहिजे ह्या सगळ्याचा उपभोग घेण्यासाठी. मग म्हणे मग पुढचाच जन्म योग्य तरुणपणामध्ये, म्हणून मग त्याला पुढच्या जन्माची त्याची सोय केली आणि मग पुढच्या जन्मात नृसिंह सरस्वती आणि त्या बिदरच्या भाष्याची गाठ पडली. हा एक कथाभाग. दुसरा झाला की आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मुगराज परियसी. आश्विन वद्य द्वादशीला म्हणजे याला आपण गुरुद्वादशी म्हणतो, म्हणजे गाई गुरांच्या गाडसीच्या दिवशी जो दिवस असतो त्या गुरुद्वादशीला महाराज अंतर्धान पावले. अंतर्धान पावले लक्षात ठेवा, त्यांनी अवतार समाप्ती केलेली नाही. आपल्याकडे श्री गुरु दत्तात्रय, श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ यांनी देह संपवला नाही, गुप्त झाले, अंतर्धान पावले, म्हणून त्यांनी आपला देह अंतर्धान पावला. आणि अंतर्धान पावल्यानंतर पुढची एक कथा अशी येते की एक वल्लभेश नावाचा एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की मला जर ह्या वर्षी नफा झाला खूप, तो व्यापारी होता त्यामुळे व्यवसायात नफा झाला तर मग मी सहस्त्र भोजन पिठापूरला घालीन असं म्हणून मग त्यांनी त्याला नफा झाला तर तो नवस बोलला. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, सोबत खूप सारं द्रव्य घेतलं आणि तो द्रव्य घेऊन तिकडे निघाला पिठापूरला. आता वाटेमध्ये काय झालं की पूर्वीच्या काळी रानातून प्रवास होता तर चोर जे होते ते चोरांनी हेरले की ह्याच्याकडे गाठोडे आहे आणि त्यांनी त्याला विचारलं काय चालू होतं. हा साधा भोळा होता, ह्याला काही छक्के पंजे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांनी सरळ सांगून टाकलं. म्हणजे अरे चांगली संधी, ह्याच्याजवळ भरपूर गाठोडं दिसते, भरपूर संपत्ती दिसते, तर आपण आता ह्याला वेळ साधून ह्याचा खात्मा करू असं म्हणून ते 2 दिवस त्याच्याबरोबर राहिले, त्याचा विश्वास संपादन केला आणि एके रात्री त्यांनी त्याचा वध केला आणि त्याची जी संपत्ती होती ती सगळी संपत्ती घेऊन त्यांनी पोबारा केला. तर झालं असं की तेवढ्यामध्ये एक जो होता ना तो एक वाचला, कारण तो भीरू होता, पाप भीरू होता, त्यामुळे त्याला कळलं की अरे हे जे काय, त्यांनी त्यांना सांगितलं का तुम्ही असं करू नका, तो ब्राह्मण मनुष्य आहे, ब्राह्मण माणसाला असं तुम्ही वध करू नका, पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही म्हटल्याबरोबर तो बाजूला राहिला आणि ह्याने ते सगळं कृत्य केलं. एवढ्यात काय झालं, ते सगळं चोरीमारी करत असताना म्हणजे ते सगळं वर्तन सुरू असताना तिथं श्रीपाद श्री वल्लभ त्रिशूल घेऊन उभे राहिले, शंकराच्या रूपात तिथे उभे राहिले आणि त्यांनी काय केलं, त्रिशूलाने त्या चोरांचं जे आहे तो चोरांचं शिरच्छेद केलं. आता तो जो दुसरा होता भित्रा तो पायाशी लागला, तो म्हणला महाराज तुम्ही माझा वध करू नका, कारण चोरी त्यांनी केली, माझ्या मनात चोरीचा विचार नव्हता, त्यांच्या मनात होता, मी त्यांना परावृत्त केलं पण त्यांनी ऐकलंच नाही. तर ठीक आहे म्हणले, तुझ्या मनातला भाव मला कळाला. म्हणून महाराजांनी काय केली, विभूती दिली, त्याला प्रोक्षण करून विभूती दिली आणि म्हणले की त्याचं शिरच्छेद केलेला होता त्या वल्लभेशाचा, तर ही जी विभूती आहे ही त्याच्या धडाला आणि शिराला लाव असं म्हटल्यानंतर ती विभूती त्यांनी घेतली, ती धडाला आणि शिराला त्याच्या लावल्या, त्याच्याबरोबर तो जिवंत झाला आणि महाराज तिथनं अदृश्य झाले. अदृश्य झाल्यानंतर तो बघतोय की अरे आपण ह्याच्या मांडीवर कसे काय, त्यांनी सांगितलं अरे मी कुठे आहे काय आहे, तर मग त्याने तो सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर मग त्याला खात्रीच पटली की तो जो कोण जटाधारी मनुष्य आला होता ते साक्षात श्रीपाद श्री वल्लभच होते आणि त्यांनी माझा जीव वाचवला असं म्हणून ते मनोमन भगवंतांना शरण गेले आणि मग पिठापूरला जाऊन त्यांना तिचे सहस्त्रभोजन घालायचं होतं, ते सहस्त्रभोजन त्यांनी केलं. ह्याचा एक अर्थ असा की महाराज जरी अंतर्धान पावले तरी त्यांचं आपल्या भक्ताकडे लक्ष होतं, त्यांनी त्या वल्लभेशाकडे दुर्लक्ष केले नाही. म्हणून पिठापूरला मंथनगोड म्हणून एक जी एक जागा आहे त्या जागेमध्ये ही वल्लभेशाची कथा घडलेली आहे आणि अजूनही लोक जेव्हा पिठापूरला जातात तेव्हा त्या ठिकाणी जातात. तर महाराजांचं जन्मस्थान जे आहे ते पिठापूर आणि महाराजांनी समाधी घेतली ती कुरवपूर म्हणजे कुरुगट्टी हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. आणि महाराजांनी अशी व्यवस्था केली की शंकर भट्ट नावाचा जो एक त्यांचा भक्त होता त्या शंकर भट्टाला सांगितलं की तू माझं चरित्र लिह. तर तो शंकर भट्ट काय करू लागला, ज्याला त्याला भेटून श्रीपाद श्री वल्लभांच्या लीळा गोळा करायला लागला आणि त्या लीळांचं संकलन म्हणून म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आणि ते नंतर उजेडात आलं. म्हणजे तोपर्यंत लोकांना गुरुचरित्रच माहिती होतं आणि गुरुचरित्रातल्या ह्या 2 कथा ज्या श्रीपाद श्री वल्लभांशी संबंधित आहेत, ज्या 5व्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत आहे, एवढ्याच सगळं माहिती होतं, बाकीचं चरित्र त्यांना अज्ञात होतं. परंतु महाराजांनी त्या शंकर भट्टाला काय सांगितलं होतं की तू जो माझा ग्रंथ लिहिशील तो ग्रंथ कशामध्ये असेल, संस्कृतमध्ये असेल. त्याच्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगूमध्ये अनुवाद होईल आणि तेलुगूमध्ये अनुवाद, कारण आंध्र प्रदेशाची भाषा जी आहे ती तेलुगू आहे, बरोबर. त्याच्यामुळे तेलुगूमध्ये अनुवाद झाल्यानंतर तो जो संस्कृत ग्रंथ आहे
तो संस्कृत ग्रंथ आहे तो अंतर्धान पावेल, नष्ट नाही होणार, अंतर्धान पावेल. आणि मग त्या ज्या तेलुगू ग्रंथाच्या आवृत्त्या आहेत त्या मग इतर भाषात निघतील. आणि मग त्याच्यानंतर हे साधारण आता एक 25-30 वर्षापूर्वीची ही घटना आहे की निठुरकर महाराजांनी तो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत जो ग्रंथ आहे तो तेलुगूमधला मराठीमध्ये आणला. आणि मग त्याच्यामुळं श्रीपाद श्रीवल्लभांचं जे अज्ञात असलेलं चरित्र आहे गुरुचरित्राव्यतिरिक्त ते त्यांना ज्ञात झाले. आणि मग आता तो ग्रंथ त्यांनी कुठे ठेवला, संस्कृत भाषेत लिहिलेला ग्रंथ तो त्यांनी कुठे ठेवला, तर तो त्यांनी औदुंबर वृक्षाखाली लिहिला. आणि तिथं ते त्यांनी सिद्ध योगाद्वारे त्याचं पठण सुरू होतं. आणि महाराजांनी तेव्हा सूचन केली होती की माझ्या पिढीतल्या 7व्या पिढीमध्ये हा ग्रंथ उदयाला येईल. त्याप्रमाणे 7व्या पिढीमध्ये तो ग्रंथ उदयाला आला. जो संस्कृत ग्रंथ लुप्त झाला होता तो परत 7व्या पिढीमध्ये उदयाला आला. आणि त्यांनी खूण काय सांगितली की 7व्या पिढीमध्ये हा उदयाला आल्यानंतर त्याचं पारायण माझ्या पादुकांच्या तिथं करीत असताना गाणगापूर क्षेत्रावरून त्याला प्रसाद येईल न मागता. तर त्याप्रमाणे ते पठण करीत असताना त्या पारायणाच्या दरम्यान त्याला गाणगापूर क्षेत्रावरून प्रसाद आला, म्हणजे नृसिंह सरस्वतींचा प्रसाद आला. म्हणजे नृसिंह सरस्वतींची अवतार समाप्ती झाल्यानंतरची ही घटना आहे. आणि त्याचा खूप आधी उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुढच्या ज्या अवतारांचं सूचन आहे ते सगळं श्रीपाद श्रीवल्लभांनी करून ठेवले. नृसिंह सरस्वतींचा अवतार आहे, स्वामी समर्थांचा अवतार आहे, गजानन महाराजांचा अवतार आहे, गाडगे बाबांचा अवतार आहे, त्या सगळ्यांचं त्यांनी त्याच्यामध्ये सूचना करून ठेवली. आणि दुसरं कसं ते ज्याला आपण म्हणूयात की बृहत, त्याचं स्वरूप हे असं बृहत आहे. त्याच्यामध्ये नवनाथांचं वर्णन आहे, दशमहाविद्यांचं वर्णन आहे, आणि ज्याला आपण त्रिशक्ती म्हणतो म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, दुर्गा सप्तशतीमध्ये ह्या त्रिदेवींचं चरित्र आहे. तर त्या तिन्ही देवींचं चरित्र आहे, नवनाथांचं वर्णन आहे. आणि असं खूप मोठ्या पद्धतीने आणि त्यांच्या भक्ताचं जे सामर्थ्य असतं, भक्तीचं जे सामर्थ्य आहे ना, भक्तांना त्यांनी जे जे काही दिलं, काय दिलं तर विद्या पाहिजे त्याला विद्या पण दिली, ज्याला ज्ञान पाहिजे त्याला ज्ञान पण दिलं. आणि असं सगळं ज्ञान देत 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 त्यांनी काय केलं, त्याच्यात लीला केलेल्या आहेत. त्यातल्या फक्त 2च लीला मी सांगतो. एक म्हणजे आता सगळेच काय तिथे त्यांच्याकडे अशी वदंता होती की श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे प्रत्यक्ष दत्तांचा अवतार. पण आता जसे जसे तुमचे कीर्ती वाखडणारे असणार तसे तुमचे निंदक पण असतात. त्यामुळे ते श्रीपाद श्रीवल्लभांना काही दत्ताचे अवतार मानत नसेल. ते म्हणायचे ह्याला काहीतरी कर्णपिशाच्य वगैरे प्रसन्न झालेलं आहे आणि त्या कर्णपिशाच्य प्रसन्न झाल्यामुळं हा लोकांचं भूत भविष्य सांगतो. पण त्यांना कळत नाही की ह्याच्या आतीत सुद्धा कर्णपिशाच्या आतीत पण एक शक्ती असते ना. आणि कर्णपिशाच्य बघितलं तर कर्णपिशाच्य तुमचं फक्त भूतकाळ सांगू शकतो, भविष्यकाळ त्याला सांगता येत नाही. बरोबर. तर मग महाराजांनी त्यांना कुकुटेश्वर मंदिरामध्ये काही त्यांना प्रचिती दिली आणि त्याच्यानंतर मग त्यांची अशी ती धारणा झाली की श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूच आहेत. आणि मग त्यांनी काय केलं की एक जो होता त्याच्या घरी राजगिराचं शेत होतं आणि महाराजांना ते राजगिराची भाजी खूप आवडायची. म्हणून महाराज एकदा आपल्या आजोबांना आणि वडिलांना म्हणाले मला राजगिराची भाजी खावीशी वाटते, तुम्ही मला राजगिराची भाजी आणून देऊ का. तर म्हणे ठीक आहे, आपण जाऊयात म्हणून त्याला कडेवर घेतलं आजोबांनी. आणि ते राजगिराचं शेत ज्याचं होतं त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले अरे माझ्या बाळाला राजगिराची भाजी खावीशी वाटते तर ती दे. नाही म्हणे मी नाही देणार. आणि असं म्हटल्यानंतर त्याची जी शेंडी होती ती शेंडू गळून पडली. आणि मग ह्यांनी विचारलं की बाळा तू नाही देत. तर म्हणले महाराज आजोबा मला ती भाजी मिळाली, खाल्ली मी ती भाजी, चाखली, छान होती असं म्हणून ते गेले. आणि महाराजांनी त्याला मनोमन असं सांगितलं की तू ह्या जन्मी मला राजगिराची भाजी दिली नाही तर ह्याची परतफेड तुला पुढल्या जन्मी करावी लागेल. ते पुढल्या जन्मी कुठं केली तर नृसिंह सरस्वतीचा गुरुचरित्रामध्ये जो 18वा अध्याय आहे त्या 18व्या अध्यायामध्ये तो जो त्याचा श्रावण घेवड्याचा वेल होता तो इतका भिकारी होता की त्याच्या दारामध्ये जो लावलेला श्रावण घेवड्याचा वेल होता त्याला भिक्षा नाही मिळाली तर श्रावण घेवड्यावरच त्याची गुजरण करायचा. आणि मग महाराज त्याच्या घरी भिक्षेला आल्यानंतर महाराजांनी ओळखलं की आता ह्याचा उदयकाळ जवळ आलेला आहे. बरोबर, आता ह्याचा उदयकाळ जवळ आला म्हणून महाराजांनी काय केलं की तो जो घेवड्याचा वेळ होता तो उपटून टाकल्यानंतर त्याच्या बायकोने नेहमीपणे शिवे दिली की आम्हाला एकच एवढं उदर भरण्याचं साधन होतं ते पण त्या संन्याशाने उपटून टाकलं. तर तो जो कोणी होता तर तो म्हणला की अगं तसं त्यांना शिवशाप नको देऊ, ते संन्यासी आहेत, त्याच्यामागे त्यांची काहीतरी योजना असेल म्हणून आता ते नाहीतरी ते उपटून टाकलेलं आहे तर ते मुळापर्यंत खाणावं आणि ते काढून तरी टाकावं म्हणजे परत पावसात ते येणार नाही असा विचार करून त्यांनी ते मुळासकट उपटण्याचा प्रयत्न केला. तर तिथे त्यांना तो हांडा सापडला आणि मग त्यांचं दारिद्र्य त्यांनी अशा प्रकारे दूर केलं.
तर त्याप्रमाणे त्यांनी अशा अनेक लीला केलेल्या आहेत. त्यांची 12 वचनं पण आपण पाहणार आहोत. सिद्धमंगल स्तोत्र जे आहे ते सिद्धमंगल स्तोत्र त्यांच्या आजोबांनी केले आहे. सिद्धमंगल स्तोत्राचा जर पाठ केला तर तुमच्याकडचं जे दुरित असतं किंवा तुमच्या आजूबाजूला एक संरक्षक कवच तयार होतं. जसं स्वामी समर्थांच्या तारक मंत्राने तुमच्या आजूबाजूला एक संरक्षक कवच तयार होतं आणि जी काही निगेटिव्हिटी असते त्या निगेटिव्हिटीपासून ते तुमचं रक्षण करतं. तर असं ते श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र आहे. आणि मग नंतर त्यांनी तो अवतार समाप्ती केला. तर मी हे सगळं खरं थोडक्यात सांगितलं. खरं अख्खा एक एपिसोड त्यांच्या वर्णनासाठी पूर्ण करणार नाही, कारण हरी अनंत हरिकथा अनंता असं जे तुलसीदासांनी म्हणून ठेवले त्याप्रमाणे अशी भगवंताच्या अनंत लीला आहेत. तर असा हा श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार. आता आपण त्यांची जी 12 वचनं आहेत जी त्यांनी आपल्या भक्तांना दिलेली आहेत त्या वचनांचं आपण श्रवण करूयात. ती 12 वचनं अशी: माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. मनोवाक काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. श्रीपीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन माध्यान्ह काळे भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी ते मी भस्म करून टाकतो. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्याला नक्कीच प्रसन्न होतो. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश म्हणून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. धन्यवाद. आपण श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या भक्तांना जी अभयवचनं दिलेली आहेत 12 ती पाहिलीत. संप्रदायामध्ये सिद्धमंगल स्तोत्र म्हणून जे आहे ते पण खूप प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या आजोबांनी हे स्तोत्र केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार पण आहे आणि स्तुती पण आहे. तर आपण ते सिद्धमंगल स्तोत्र थोडक्यात पाहूया. श्रीमद अनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बाप नारेनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. सावित्र काठक चैन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. दौचौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरिनंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. पीठिकापुर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद अखंड श्री विजयी भव. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये. तर हे जे सिद्धमंगल स्तोत्र आहे ह्याचं पठण पण भक्तांच्याकडून केलं जातं. आणि दुसरं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांना जे अतिशय प्रिय असं जे व्रत आहे श्री दत्त अनघा लक्ष्मी व्रत, हे सुद्धा आजकाल त्याचं आचरण केलं जातं. दर महिन्याच्या कालाष्टमीला म्हणजे वद्य पक्षातल्या अष्टमीला याचं पठण केलं जातं आणि याची पूजा मांडली जाते. ज्याप्रमाणे आपण सत्यनारायणाची पूजा करतो त्याप्रमाणे ह्याची पूजा मांडली जाते, कथा वाचन केलं जातं आणि अशा पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभांची उपासना, श्रीपाद श्रीवल्लभांची साधना ही केली जाते. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये.